दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे की सर्वांनी पुढे पुढे सरकायचं।
मॉनिटर बंद आहे काय? आवाज नाही येतो. जनरेटर लावा ना. दत्त द्यावा दत्त गावा दत्तामुचा विसावा. फक्त एकच स्पीकर आवाज येतोय पुढे. दत्त अंतर्बाह्याही दत्ता विन काही नोई. दत्त रूपी लीन वृत्ती दत्त रूपी लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती. दत्त अंतर्बाह्याही दत्ता विन काही नोई. मुक्ताबाई नमो. भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिरुण ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतीत पंथानं तव च महिमा वाङ्मनसयो रतद्व्यावृत्यायं चकितमविदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुणकस्य विषय ते त्वरवाचीने पतितन मनकस्य न वचः सेवे लागी सेवक झालो से
उपासनेच्या द्वारा कशी साधना केली जाऊ शकते याचा विचार मांडणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन मिळालेल्या या यज्ञामध्ये आपण करणार आहोत. खूप मोठा भव्यदिव्य महोत्सव आपल्या या पाटोदे ग्रामामध्ये संपन्न होतोय. पाटोदे परिसरातील येवला तालुक्यातील पंचक्रोशीतील उपस्थित संत सज्जन मायबाप यांच्या मोलाच्या दानातनं संपन्न होत असलेला हा उत्सव आहे. मातोश्री कमलताई वसंतराव कुलकर्णी यांच्या कृपा आशीर्वादाने 3 दिवसीय भव्यदिव्य उत्सव आणि या उत्सवाचं गोड नियोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. शोक चालू झाला की माणूस कीर्तनाला जात नाही, तेव्हा त्याला आनंद असतो. थंडी वाजली की बाल्याची माय बाल्या बाली हे दरवाजा लावून गाव जाऊ दे वाहून लोक म्हणतात आपल्याला काय घेणार. साहजिकच ऋतू तसे, पण आता या ऋतूला हिवाळा म्हणता की पावसाळा म्हणता कळत नाही मला. एक जण म्हणे नेमका ऋतू कोणता आहे. आता पुन्हा ते डग साहेब म्हणता 1 तारखेपासून पाऊस काय काय हा ऋतू कोणता आहे व हिवाळा की पावसाळा आहे. म्हटलं याला हिवसाळा म्हणतात. अर्धा हिवाळा आणि अर्धा पावसाळा असं तयार झालेला हिवसाळा नावाचा ऋतू सध्या चाललेला आहे. आमच्याकडे तुरीचं प्रचंड नुकसान आहे. तसं येवला तालुक्यातही दरवर्षी होतो तसं कुठं पाऊस नाही. त्या नाशिक जिल्ह्याचे तर खरं कमाल केली पाहिजे या लोकांची. सध्या बाबा कांद्याच्या निर्यातीवर बंदी, द्राक्षाचे भाव निम्म्यावर आले. 140 70 रुपयावर द्राक्ष आलं. कांद्याची निर्यात नाही. इतके प्रश्न आहे सध्या नाशिक जिल्ह्यात, विशेषतः नाशिक जिल्ह्यात का, कारण अख्ख्या देशालाच नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा या देशाची कांद्याच्या बाबतीत मान स्वाभिमानानं हा परिसर ठेवतो. इतका चांगला कांदा तुमच्या जिल्ह्यामध्ये निघतो. आपण त्या कांद्याचा विषय जरी नुसता स्टडीला घेतला तरी PhD करता येईल त्याच्यावर. पण अशा प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्सव करताय आणि अत्यंत आनंदाने जीवाने परमार्थ करताय. तुम्ही मंडपात आहात, समाधानी आहात. भगवान श्री दत्तात्रयाच्या दरबारात अत्यंत सुखाने मांडीला मांडी लावून कीर्तन श्रवणा करता बसलेले आहात. याचं कारण काय असेल तर तुमच्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा हा परिणाम आहे. ही साधना तुम्हाला घडते. काहीही झालं तरी माझ्या जीवनातली उपासना ढळू नये अशी पद्धतच या राष्ट्राची. आणि त्यातली आपण सगळी मंडळी आहोत. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा असं दंडक आहे, अलिखित स्वरूपाचा. याचा अर्थ इतरत्र अभंग घेतलेले चालत नाही असं काही नाही, घेऊ शकता. पण घ्यावा बाबा, मोठ्यांनी परंपरा पाळली, आपण पाळावी. पण नामघोषातच जर सुरुवात करायची असेल तर दत्त घ्यावा, दत्त गावा, दत्तामुचा विसावा या अभंगाची उपाययोजना मी करावी असा मानस होता. मी हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आमच्या भागात दत्त जयंतीचा दुसरा दिवस दत्तात्रयाचा पाळणा म्हणून साजरा करतात. म्हणजे काल दत्त परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करायचा आणि आज देवाला पाळण्यात घालायचं. पाळणे म्हणायचे. विविध महिला येतात, पाळणे म्हणतात. पण कोणतेही पाळणे म्हणायचे नाही. जे अत्री ऋषींच्या पत्नीने अनुसयेने गायले, जी वचन म्हटली ते पाळणे म्हणायचे. तेच लीला चरित्र गायचं. त्या तिन्ही बालकांना तिनं झोपवलं जवळ. ती मोठी चरित्र कथा आता खूप मोठे, काल आपण त्याचा भरपूर विचार केला. महाराज होते पण आज ती कथा सांगायला मी इथे उभा नाही. पण ज्या वेळेला अनुसया मातेच्या पातिव्रतेच्या धर्माचं छळन करायला देव पत्न्यांनी मालकाला पाठवलं, तेव्हा हात ठेवले मस्तकावर. ते तिन्ही बालक झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश, 3 बालक. त्यांचा असा फोन होता की तुम्ही आम्हाला भिक्षा वाढा, पण नग्न होऊन वस्त्र फेडून भिक्षा वाढा. तयार झाल्या माई आणि मस्तकावर हात ठेवला. माऊली तुम्हाला भिक्षा वाढते. आता या बालकांना मांडीवर घेतलं. पहिल्यांदा मांडीवर ब्रह्मदेवाला घेतलं. पाहत होती ती. कासेला लागले अनुसया मातेचा, पिऊन तृप्त झाले. केविलवाण्या डोळ्यानं माऊलीनं तृप्त केलं. हात फिरवला, त्याचा लाडकोड कौतुक केलं. ब्रह्मदेवाची मुके घेतली आणि त्याला पाळण्यात घातलं. कोणी? अनुसया मातेने. आणि पाळण्यात घालून म्हणते,
मग म्हणे चतुरानना जो जो रे सगुना उत्पन्न करोनी त्रिभुवना बहुश्रम पावलासी ऐका दत्तात्रय आख्यान पार्वतीस सांगे त्रिलोचन. स्वतः भगवंत आपल्या पत्नीला हे आख्यान सांगताय. तो बाबा सुद्धा तिथं आले. या अभंगाची सुरुवात आहे ऐका दत्तात्रय आख्यान. अगं तुझ्यापेक्षा जास्त ख्याती आहे त्या अनुसयची बघ. हे प्रकरण वाचता वाचता लक्षात आलं देवाच्या बायकोलाही कोणाची ख्याती सहन होत नव्हती. आपलं काय लावलं ताण घेऊन काही जीवन जगायचं नाही. इथं ख्याती कोणाचीच कोणाला सहन होत नाही. माणसाचा स्वभाव आहे तो. स्वतःची पाठ तुटून घेण्यात काय पुरुषार्थ आहे जीवनात. कीर्तनी परंपरा शाबासकी देईल तुम्हाला. कला ती या राज्याची लोकसंख्या 14 कोटी 8-8 कोटी माणसं आपली कीर्तन ऐकतं म्हणून काय आपला उद्धार झाला. विचारा बाबांना जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनाला लोक 3-3 तास अगोदर येऊन बसायची. 3 तास. घशाचा कॅन्सर झाला खुर्चीला धक्का लागायची तर माणसं ओढून बघत नव्हते. गाणाऱ्याचा गळा बोलणाऱ्याचे शब्द वाजवणाऱ्याची बोट चालली पण यातलं काहीतरी देवानं स्वीकारावं. समाज स्वीकारेल न स्वीकारेल काय घेऊन काढलं इतकं समाज. पण परमात्म्यानं आपलं काहीतरी स्वीकारावं. त्यानं आपल्यावर कृपा करावी. आपल्या केलेल्या जीवनातल्या उपासनेचा परिपाक व्हावा. कळसाला ती साधना जावी. पण न जाणे कोणाकडे उपासना कोणाकडून होतंय वा माहिती नाही. पण व्हावं कोणाकडून तरी. निदान आपल्याकडून व्हावं. आपल्याकडून नाही झालं आपल्या श्री गुरूंकडून व्हावं. त्यांच्या मागं आपला नंबर लागावा. आपल्याला परमात्म्याची कृपा व्हावी. पाळणं म्हणायला लागल्याचा जो रे सगुना उत्पन्न करुणी त्रिभुवना बहुश्रम पावलासी. तुला बाबा कष्ट झाले असतील झोप आता झोप. ते ब्रह्मदेव झोपायला लागले. दुसरा नंबर रडायला लागले. कोण? भगवान विष्णू. ते म्हटले मला अगं मला तृप्त व्हायचंय दूध पाच. रडायला लागल्यावर आई लेकराला जवळ घेते. अनुसया मातेनं भगवान विष्णूला मांडीवर घेतलं आणि पदराखाली घेतलं. तृप्त केलं. तृप्त करून पाळण्यात घातलं दुसऱ्या पाळण्यात. आणि त्याला म्हणते जो बाबा जो रे लक्ष्मीपती जो रे लक्ष्मीपती लक्ष्मीपती तुझी तवागाद कीर्ती. जो बाबा अरे किती अवतार घेतले रे आतापर्यंत. तुला कष्ट झाले असतील. क्षीण झाला असेल माझ्या बाळा. झोप बाबा झोप. पाणी म्हणायची ते त्या अवताराचा विचार करून त्या अवताराचं कार्य त्या पाण्यात महाराजांनी घातलं. काय संतांचे शब्द आहेत महाराज. आपले मायबाप आहे संत. सांगितलं नसतं तर कळालंच कसं असतं असं वाटतं कधी कधी. दशरथ हे मारिला तोची होता मा. सांगा बुवा दशरथानं मारला तो महिना होता. श्रावणाचा महिना होता. परमात्म्याचा अवतार झाला. काय नामदेव यांची कल्पकता असेल. सुंबाचा करदोडा रट्ट्याची लंगोटी. सुंब म्हणजे नारळाची दोरी. नारळाच्या दोरीचा करदोडा ज्याच्या कमरीला आहे. आवाज नाही थोडा मोठा ना गेम. व्होल्टेज कमी म्हणजे त्याच्यावर उपाय असेल ना काहीतरी. जनरेटर मोठं बिठं काहीतरी. एकच स्पीकरचा आवाज येतोय बघ. विठ्ठल विठ्ठल पर्यंत जगाचा मालक कीर्तनात नाचत होता.
काय शब्दात ताकद असेल, काय वजन असेल, कल्पनेच्या बाहेर प्रसंग आहे संतांच्या जीवनात. बरोबर आणलं जिथं पाहिजे तिथं. जो जो रे लक्ष्मीपती. तुमच्या पोरांना झोपवायचं असेल तर हेच म्हणा काहीतरी. तसं काय म्हणता, मी एका वयाचा पाळणा ऐकला, गुंग झालो मी. म्हटलं बाई, तुमचा जन्म आमच्या तालुक्यात झाला पाहिजे, पुढचा जन्म घ्यावा तिकडे. आम्ही बायांच्या पाठ होती पाळणे. तिचा नवरा शिक्षक होता. तो शाळेतून घरी उशिरा यायचा म्हणून ती बाई म्हणायची, माय म्हणले कराले जो जो बाळा जो जो, माय म्हणले कराले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तो पुरोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो. शिक्षकांचा ग्रुप आला होता नाही कुठे बघा, शाळेतून घरी उशीर यायचं त्या बाईला सांगतात, काय पाळणे म्हणतील बाया, ते नावं ते पाळणे जोडायच्या बाबतीत नंबर पहिला. तुम्ही एखादा माणूस मेल्यावर बघा ते, मला कधी कधी असं वाटतं काय कुठून जुळत असतील महिला. एका माणसाचे 4 सुना, ते 4ही नोकरीला, तो मेला. ते पोर म्हणत रडा तुम्ही आमचा बाप मेला. त्या बाया म्हणत आम्हाला रडता येत नाही. तो म्हणे मग रडिंग कोण म्हणे, रोजान बाहेर सांगा. तो म्हणे रडायला म्हणे हो पाठवत्यात नव्हते. दुसऱ्या गावात गेला, तिकडे एकदम पट्टा बिट्टा पाहिला चांगला. त्या बाया म्हणत भाऊ आम्ही रडायला येतो पण तू देशील काय. हा म्हणे 20-20 किलो तुरी दे. तूर चालेल चालेल. आणि थोडे द्राक्ष घेतो ना. बसल्या रडायला. पण जो मेला त्याचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र काहीच माहिती नाही यांना. आता काही माहिती पाहिजे ना रडायला. लागला रडायला. त्यांना द्राक्ष कबूल केली बाई ग. मला तर काय सांगायला घळ देतो की सुटे काय डागी देतो, काहीतरी आपलं टलाट. चांदीचा घोप त्याला सोन्याची चैन, आणि रमेशचं नाव घेते गणेशची बहीण. पाव बायाचं नाव. काय कुठं बुद्धीचा वापर करतात. एक बाई तर म्हणे आता हे रेडीमेड दुकान आहे बाई, एखाद्या फेसबुक बसते. बरं झालं आपल्याच पॅनलचा माणूस निघाला. नवीनच गट निर्माण आहे स्वतंत्र. गटलय झाले आता. काय सोडतील महिला. पहिल्या दिवशी फिल्मीतून येत जन्माला आला बाळ शाहरुख, पाळणा हलवी अशोक सराफ. आता हिचा पुतळा बांधता एवढ्या. तिसऱ्या पोराला पाळण्यात घातलं. जो 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 रे शंकरा महादेवा पार्वती बरा. भगवंताला आणि त्याची उपासना करायची. ती उपासना कशी करायची, ती गाऊन करायची, कधी ध्यानात करायची, का करायची, या सगळ्या गोष्टीची कारणमीमांसा नाथ महाराजांनी अभंगामध्ये केलेली. कशी करायची उपासना. दत्त ध्यावा, दत्त गावा. सज्जन हो, आपण जी उपासना करतो जीवनात, जो परमार्थ करतो, तुम्ही एकादशीचं व्रत करता, पंढरीची वारी करता, मी करतो, आपण सगळे व्रतातलीच माणसं आहे. आपण ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं नित्य पारायण करतो. काय आपला नित्यनेम असेल थोडका 15 मिनिटाचा, कोणाचा अर्धा तासाचा, कोणाचा तासभराचा, आपण तो सगळा विधी करतो. तुम्हाला मला असा प्रश्न कधी पडत नाही का की का करतो आपण सगळं.
हे चाललंय कशासाठी बाबा? ही जी धावपळ चाललीये, हे जे कष्ट चालले, हे चाललंय कशा करता? याचा एकच अर्थ आहे, सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखम वान्यदुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. देवाची उपासना सुद्धा सुखासाठी चाललेली. आणि रेल्वे स्टेशनवरच्या कटोरा घेऊन फिरणारा माणूस सुद्धा सुखासाठी फिरतोय. या जगातला प्रत्येक माणूस सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. पुत्रो जननी प्राणनाथंच पत्नी भार्या गौतम पत्ते सत्यम च सते मध्यम मद्यपाय देवोपी भक्ताय सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. सगळ्यात जास्त माणसाला काय आवडत असेल तर सुख आवडतं. पण तुमची माझी सुखाची व्याख्याच पण चुकीची केली. आपल्याला असं वाटतं गाडी बंगला वैभव मुलं बाळ पद प्रतिष्ठा सन्मान यात सुख आहे. हे ज्यांना मिळालं त्यांना विचारा, तुम्ही सुखी आहे का? तू सुखी आहेस का? हा प्रश्न तुमच्या नाशिक जिल्ह्यात तुलसीदासांनी सीतामाईला विचारला. पंचवटी झाली परीक्षा घ्यायला. सीतेजवळ गाडी बंगला घोडी कुठली व्यवस्था मखमलीची गादी काही नव्हतं. पंचवटी नाशकात काय होतं? काहीच नव्हतं यातलं. तरी काय होतं? दगडाला उस्ती होती, दगडाची उशी होती झोपायला. काट्या कुट्यांमध्ये फिरणारे पाय होते. पत्ता पत्ता तिनका तिनका पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. पान पान गोळा केलं. आश्रमात राहणारी माणसं मिळेल त्या साधनेत राहा. एक आनंदाची बाब आहे. गुरुवारी बाबांचा आश्रम मुक्ताबाई पासून हाकेच्या अंतरावर मध्य प्रदेश मध्ये काही दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आमच्या परिसराचं भाग्य आहे की बाबांचा आम्हाला त्या कालावधीत जास्त सहवास लाभणार. मध्य प्रदेश बुरहानपूर जिल्हा खूप चांगल्या तापी मातेच्या प्रदेशामध्ये भक्त परिवार खूप मोठा दांडगा पूजनीय महाराज. जिथं परमात्म चरण आहे तिथं सुख आहे. आणि देवाच्या चरणाजवळचा विसावा समाधानाचाही लक्षात ठेवा. आपण जी धावपळ करतोय ना जीवनात, ती विसाव्या करता केली पाहिजे. पळापळीने माणसं सुखी होत नाही. कधीतरी पडून थांबणारी माणसं सुखी होतात. थांबण्याची मजा आहे ती पळापळीत नाही. पळापळी करणारे धावपळ करणारे जर सगळे सुखी असते तर धावपळीच्या यादीत सुखी क्रमांकाच्या यादीत धावपळ करणाऱ्याचं पहिलं नाव कुत्र्याचं घ्यावं लागलं असतं. त्याची ती धावपळ नाही. पण आता थांबावं हा सल्लाच कोणाला आवडत नाही की तुम्ही थांबा. तो म्हणतो मला थांबायला सांग. अरे माझी पळायची वेळ आहे. निवडणुकीच्या कालावधीत तुम्ही एखाद्याला म्हणा यंदाची निवडणूक तुम्ही थांबा ना, पोरांचा म्हणतो मी थांबू पळ. मग हजारो मत पराभूत होत का? थांब ना. थांबण्याची गरज आहे काळात. अपेक्षित जागेवर माणसाने कधीतरी कुठंतरी केव्हा तरी कोणासाठी तरी थांबलं पाहिजे. थांबण्यात आनंद आहे, पळापळीत आनंद नाही. इथं प्रेताला थांबवण्याची पद्धत आहे आपल्या देशात. तुमच्या पाटोद्यातून घरून प्रेत निघाला की सरळ स्मशानभूमीत नेता का? मध्ये विसावा देतात. तो विसावा एवढ्याच करतोय माझ्या दृष्टीनं हा जीवनात कधी थांबला नाही. आता थांबवायला थांब येड्या थांबण्यात मजा. काही माणसं तिथं स्मशानभूमीत त्याचा विसावा. हे खूप पुण्यवान होते. तुळशीचं पान आणा. गळ्यात तुळशी माळ नाही, तुळशीचं पान आणा. अरे कोंबडीचे फकर आणा. थोडे थोडे घाला त्यांच्या मुखामध्ये. त्यांनी जीवनभर त्याचा सादर केला. ज्याला जे लागतो तो पुरवठा केला पाहिजे की तसं मी करून आलो. ज्याला जे लागतं ते थोडं 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 आपण दिलं पाहिजे. त्याला इलाज नसतो, पर्याय नाही. त्याला थांबत नाही. तुम्ही कोणाला थांबा म्हणा. अहो ती एक चिमणी माकडाला म्हणते अरे माकडा गरबान गरबान थांब जरा, प्रयत्न कर स्वतःसाठी जग. ऐकलो नाही. पावसाळा सुरू झाला.
दो 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 पाऊस चालू, मुसळधार पाऊस. भिजलं ते माकड, कोकणलं थंडी, हारायला लागलं. चिमणी बिचारी तिचं पिलं बिलं घेऊन तिच्या घरट्यात तिनं मान बाहेर काढली, त्या माकडाकडे पाहिली. ती म्हणे, का रे, मी किती दिवस सांगत होते तुला घर बांध घर बांध घर बांध, पळापळी करू नको, तुझी बापा एक तारीख रिकामी नाही. तू ऐकलंच नाही तेव्हा माझं की घर बांध घर बांध घर बांध. तो म्हणे, मी तुला बाहेर मागून राहिलो का घर? नाही, पण तरी मला वाईट. तो म्हणे, तू 5 सेकंदाच्या आत तुझ्या घरात चालली जाईल, नाही तर मायापेक्षा खराब कोणी नाही. पण तरी ते म्हणे, मला लईच काळजी वाटते का छापमध्ये तिचा खोपा कुठं पिलं कुठं. थांबायचं तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. क्रोधीय विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा, शिनवू नये शिनवू नये शिनवू नये. सांगू नये लोकांना, कोणाला थांबा असं सांगू नये. चांगला सल्ला कोणी ऐकत नाही. तुमचं पोरग एकदा येवल्याच्या विरमार मध्ये जाताना दिसलं पाटील मला, तर ध्यान द्या पोराकडं. ही बातमी जर कोणी 20 वर्ष अगोदर सांगायला आलं तर सांगायला येणाऱ्याची पाय धरायची माणसं. आमच्या परिवाराचा काय आदर आहे बुवा तुम्हाला. आमचं पोरग बार मध्ये बसलं, तुम्हाला सहन झालं नाही, उपकार झाले बरं, वा 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 वा. खरे माझ्या पोराचे काका तुम्हीच आहे, सख्खा भाऊ आहे तुम्ही माझा, असा बाप म्हणायचा. आता तुम्ही एखाद्याला सांगा तुमचं पोरग बसलेलं दिसलं, तो म्हणजे तुला माझंच दिसलं का एवढ्या लोकांना? किती पोरं बसले ते? अरे उलट चांगल्या ठिकाणी बसले माझं पोरग, ते बाकीचे बघ. काय करत कोणाला चांगला सल्ला देणं आता या काळाच्या विरोधात होतोय की काय? पण मी आपल्याला सल्ला देतो तरी मी नाही दिलेला, तो नाथ महाराजांचा आहे. थांबण्यात मजा आहे, पण कुठं थांबा असावा? आपला थांबा प्रभू परमात्मा असावा, आणि तो ध्यानात एक तर गाण्यात असावा. डोळे बंद करून कधीतरी आपण ध्यान करावं. कशाला म्हणता ध्यान? डोळे बंद करा आणि सरळ पंढरपूर गाठा. तुका म्हणे, चंद्रभागा स्वरूप तुझे पांडुरंगा. पंढरीनाथाच्या दर्शनाला जायचंय, चंद्रभागेचं स्नान घेतलं. अवघिया समता एक वेळा भेटी, पुंडलिका दृष्टी देखलिया. पुंडलिकरायाला नमस्कार केला, वरती चढलो, महाद्वार चौकाच्या दिशेनं जायला लागलो. महाद्वार चौकामध्ये भला मोठा मारुतीराय उजव्या हाताला, नंदी बाबा आहे. नंदी बाबाचं मारुतीरायचं दर्शन घेतलं. पुढं चालत गेलो, कवठेकरांचं विठोबा लाडांचं दुकान ओलांडलं. सद्गुरू सखाराम महाराजांचं दिव्य मंदिर ओलांडलं. पुढे गेलो, भगवान महादेवाय उजव्या हाताला नमस्कार केला. पुढं चोखोबारींच्या समाधीजवळ नतमस्तक झालो. 2 पायऱ्यावरती चढून नामदेवरांच्या पायरीचं दर्शन घेतलं. डावीकडे वळालो, मुखदर्शनाच्या बारीतून लागलो. 1 पायरी सोडून वरती आलो. जडोजी मळोजी यांची समाधी आहे उजव्या हाताला, समाधीचं दर्शन घेतलं. 4 पावलं पुढे आलो, डाव्या हाताला बडा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. 2 पायऱ्या खाली उतरलो, दत्तात्रयाचं मंदिर आहे, दर्शन घेतलं. गरुड भगवंताचं मंदिर आहे, त्या गरुडाचं दर्शन घेतलं. विना पहारा चालू असतो पांडुरंगाच्या दरबारात, दर्शन घेतलं. जडोजी मळोजी यांनी बांधलेल्या सभा मंडपाचं दर्शन घेतलं. पुढे सरळ चालत गेलो. 4 पायऱ्या ओलांडून मुख्य बारीच्या प्रवाहात आलो. उजव्या हाताला गरुड खांबाला मिठी मारली, आलिंगन दिलं. वरतीच गरुड खांबाच्या उजव्या हाताला दशावतार कोरलेले दशावताराचं दर्शन घेतलं. वळोसा घेऊन पुढे आलो. व्यास मुनींचं दर्शन घेतलं. वेद भगवंताचं दर्शन घेतलं. श्री तुकोबारांच्या चरण पादुकांचं दर्शन घेतलं. अमळनेरकरांचं, कवठेकरांचं महाद्वार ओलांडून आत आलो. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंता, अहो रमाकांता, श्री विठ्ठला तिथं आलो. 2 हस्तक 1 मस्तक परमात्म्याच्या चरणावर टेकवलं आणि त्याला म्हटलं, तुका म्हणे माझे हेच सर्वस्व, पाहिन श्रीमुख आवडीने. आपण आहो कुठे?
पंढरी म्हणजे ध्याती. घर बसल्या काय फळ आहे पंढरपुराच्या ध्यानाचं. पंढरी 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 एवढं म्हणा. ध्यान करून पंढरी पंढरी म्हणता पापाची पोहरी. नुसतं म्हणा पंढरीला जाईल पंढरीला जाईल पंढरीला जाईल. जाईल म्हणती तयास तया हे संसाराईसा बोले तो महा. पुन्हा जन्म जर घ्यावा लागला तुम्ही माझं नाव बदलून ठेवा महाराज म्हटलं. काय ध्यानाची किंमत आहे. दत्त ध्यावा हे ध्यानातली पूजा संप्रदायाला मान्य आहे. आपण त्याचं ध्यान करावं. आपण जर ध्यान लावून केलं तर एक दिवस आपलं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही. इतकी ध्यानात ताकद आहे, ध्यानात किंमत आहे. आपलं ध्यान त्याच्याकडेच नाही, त्याला सोडून इतर गोष्टीकडे. आपण ज्या विषयाचं कायम ध्यान करतो जपस तदर्थ भावना तशी माणसाची भावना होत राहते. मी एका घरी झोपायला गेलो तर बाई मला झोपा महाराज वरती तुमची व्यवस्था आहे. मी गेलो वरती. नुसता उंबर ठावला आणला. तिथे एक अगोदर माणूस झोपलेला होता. तो आतून बोलायचा उतर उतर उतर. 2-4 पायऱ्या खाली उतरलो. तो म्हणला वरती चढ वरती चढ वरती चढ. पुन्हा घरात गेला उतर. तसाच खाली गेलो. म्हटलं ताई कोण झोपवलंय तुम्ही माझ्याशी जाईल. ते बाई म्हणे महाराज निवांत झोपा तो माझ्या नवरा आहे. आवडलं चढ उतर चालू काय झोपा. मी झोपा महाराज ते कंडक्टर आहे त्यांचं चालत राहतं म्हणून. ते सगळा दिवसभराचा करचडा रात्री काढता महाराज. थांबत नाही ते मुखात. पाय माणसं कळू देत नाही बा. सवय असतात लोकांना. विचित्र सवय असतात काही. एकानं तुम्ही झोपलेलो तो असं झोपलेलं मी आडवा झोपलेलो पलीकडून. गर्दी होती तिथं समाज मंदिर होतं. त्यानं लात मारली मला रात्री. मी उठूनच बसलो. म्हटलं बापा रे. म्हटलं का हो भाऊ लात मारली. तो म्हणे मी लात नाही मी मोटरसायकलला किक मारली. म्हटलं बरं झालं तुम्ही चक्कर नाही आणला बाबा. चक्कर आणतात कठीण झालं. तेव्हापासून मी कुठं थांबणं पण केलं बाबा. त्या किकच्या चक्राच्या भानगडीत पाडायचं नाही. सवय नसतात लोकांची वेगळं. आमच्या पिंपळगाव काढायला का डॉक्टरला सवय. कोणी आली शर्ट काढायला. कोणी शर्ट काढा झोपा शर्ट काढा झोपा शर्ट काढा झोपा. जसं लागतात तसेच आहे तुम्ही त्याला. कोणी एक दुपारच्या वेळेला माणूस गेला. नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार. शर्ट काढा पडा. तो म्हण मला तुमच्याशी नंतर बोला. शर्ट काढा पडा. हो मला खरंच बोलायचं डॉक्टर साहेब नंतर बोला. तसंच काही माणूस त्यांनी शर्ट काढलं झोपला. बोला काय होतं तुम्हाला. तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो माझ्या पोरीच्या लग्नाची. काय बोला आता 23 तारखेला लग्न आहे तुम्ही येजा बा. अहो मग आधी सांगायचं नाही. तू म्हणे कधी सांगू हे. त्याला काही टाइम लागेल ना. ऐकून घेत नाही माणसं कोणाचं. अहो सकाळी एखाद्या विषयाचं ध्यान करा. त्याचं स्वप्न पडतं. ध्यान करा. ज्याने आपल्यावर अनन्यसाधारण उपकार केले त्या गुरुचं एकदा तरी दिवसातून आपल्याला ध्यान झालं पाहिजे. या देवतेच्या आपण उपासक आहे. त्या देवतेचं दिवसातून एकदा. ज्या निवृत्तीनाथांमुळे या नाशिक जिल्ह्याला वारकरी संप्रदायाच्या भूत अगाध सेवेची संधी मिळाली. एकदा तर निवृत्तीनाथांची समाधी नजरेला आली पाहिजे. एकदा तो बहुत गाते. इथं किती म्हणा कोणा करता स्वरात तालात. तिथे काही नाही. तुम्ही किती कष्ट करा प्रपंचात कोणाला सुख आहे तिथे विचार आहे का. त्याला नावं ठेवणं बरं नाही प्रपंचाला. आपण सगळेच राहतो त्याच्यात. पण सर्वस्वी सुखच त्याच्या शोधायला लागलो. विसावास बरं आपल्याला मिळालं नाही. यांना मिळालं असेल यांना मिळालं असेल यांना कोणाला. आता धोंड्याच्या महिन्यात आमच्या गावच्या एका माणसाने सासऱ्याला फोन केला. तो म्हणे सासरे वा अरे काय दिवस सांगले तुम्ही आमच्या ओळी. लग्न झाल्यापासून तुमच्या पोरगीनं कधी एक घास सुखाचा खाऊ दिला अशी. एका दिवसातून 4-4 टाईम मारतो. काही जीवन कसाच घेईन माणूस. काही जरा बघा बा. लग्न केलं तेव्हा असं वाटलं नव्हतं फळ इतकं कडून गेलो. आता या कडू फळाचा आम्ही किती दिवस सांभाळ करायचा. सासरा म्हणे मरेपर्यंत कर. तू फळ सांभाळून राहिला त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो भल्या माणसा. अरे अजून विसावा मला सापडला नाही तर तुला काय सल्ला सांगून करा रे.
एवढं कठीण आहे ते. प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तो उंदराचा असू द्या. जो देखे सो दुनिया जो देखे कोणाकडे मिळालं ते? अहो अगोदरचा इतिहास तपासा. इनके कारण शुकदेवने उदरी माया त्यागी. ती कोणाला सुख देते? नसलेला तिनं दाखवलं आणि असलेलं हरवलं, तिला माया म्हणतात. आणि तिच्या आधारावर हे सगळं रहाड गाडलं चालतंय. आणि आपण याला सुख मानतो. हे देईल व कधीतरी सुख, हे देईल व कधीतरी सुख. म्हणजे आपण किती बुद्धिवान आहे. नसलेली गोष्ट सुख तिला मानायला लागलो, खरीच मानायला लागलो. अहो खरी मानली म्हणूनच दुःख होत आहे. खोटी मानली असती तर कधीच तिचं दुःखही नष्ट झालं असतं. आमचे गुरुजी जुना दृष्टांत खूप गोड सांगतात. तुमच्या भागात जत्रा भरत असतील, यात्रा भरत की जत्रा भरत? जत्रा वेगळी, यात्रा वेगळी. यात्रा म्हणजे ज्ञानोबरींची यात्रा असते. यात्रेमध्ये कोण येतं? प्रतिवर्षी सनकाधिक यात्रेती उपासक. यात्रेमध्ये नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे येतात. यात्रेमध्ये गौतम ऋषी येतात आणि जत्रेमध्ये गौतमी येतात. असा फरक आहे दोन्ही यात्रेत. आता तुम्हाला 100% यात्रा आणि जत्रा कळणार. मला माहिती आहे ना. जत्रेमध्ये त्या जत्रेत खेळण्याची दुकानं असतात. अहो एका म्हाताऱ्याच्या नातवानं लईच हट्ट केला. आबा मला ज्ञान जत्रेली, मला ज्ञान जत्रेली. विदर्भातलं पोरग ते चाल म्हणे त्या नांदा लावून राहिले. त्याला नेलं जत्रेला. त्या पोरानं नकली वस्तू पाहिल्या. त्यात नकली साप होता. तो पोरग म्हणे मला तो साप घेऊन पाहिजे. अबे कामाची वस्तू घे ना बे एखादी. नाही नाही सापच पाहिजे. काय लेखा? अरे कामाची वस्तू नाही नाही सापच पाहिजे. आता पोरं ऐकत नाही. साप घेतला. हा आबाच्या अगोदर घरी आला. काहून तो म्हणे आजीची गंमत करतो. आता बुडी होती झोपेल आणि 80 वर्षाची म्हातारी. यानं आणला तो साप बुडीच्या छातीवर ठेवला. जखळ म्हातारी. 4 वाजले. सुनबाई निघाली चहा घे. 2024 मधली सून सांगतोय मी. ती रिकाम्या मुखाने जात नाही मला. तुम्ही कुठे पाहिलं? मी ना माझ्या घरात पाहिलं. कुठे पाहू मी काय बाबाच्या पंथाचं दर्द आहे का? मला माझा स्वतंत्र पंथ आहे. गेली तिनं तो साप पाहिला. साप पातावर साप 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 कपशी फुटली. साप साप बंदाबरोबर गल्ली बोळ गोळा झाली. कोणी तलवारान भालान काठियान हातातही ते आणलं लोकांनी. काही काही भागात प्रत्येक गावात 2-4-5 माणसं पट्टीतले साप मारणारे असतात. त्यांनी त्या क्षेत्रात क्रांती केलेली असते. गावात जेवढे जेवढे निघाले तेवढे यांनीच खतम केलेले असतात. आणि गाव त्यांना चढून देतो तुमच्यासारखा साप कोणीच मारत नाही. याला तो साप मारल्यावर काडीवर घेऊन दाखवायला फारच आनंद. रे बाप आपण मारलं तर आपण मारलं काय पंडितपणा केला. सोडणं आता तिनं सोडून गेला तो साप.
तो साप पाहला, चांगली माणसं आली त्यानं त्या म्हातारीच्या छातीवर साप पाहला. ती सुनबाई म्हणते, भाऊजी भाऊजी जवळ ना भाऊजी, असं लहान तुम्ही चांगले चांगले साप मारले भाऊजी, तेवढा मारा नाही, आमची म्हातारी मरण मारा तेवढा साप. तो साप मारणारा म्हणे, बाई साप तर एका रट्ट्यात मरते तो, पण बुडीने वाचत नाही हो म्हणे, म्हातारी वाचली पाहिजे आणि सापही मेला पाहिजे. तो म्हणे प्रयत्न संपले की माणूस उडवाडूची उत्तर देतो. तो म्हणे जनावर खूप भारी, तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा. मांत्रिकांना त्याने ओम हिम क्लीम छा छू साऱ्या पोथ्या म्हटल्या तरी येत होत्या तेवढ्या. साप कशाला उतरी ना. तो म्हणे हे जनावर खूपच ओरिजिनल. प्रयत्न संपले की काऊ कीर्तन तुमचं जरा जडच गेलं बा, सिस्टीमच चांगली नव्हती. आपलं थांबलं का आपण त्याच्यावर ढकलू विचारायला. मग कसं होतं ते हो तुमचे एकच सेट नव्हते माझे, समोरच्यातच माहीत सेट होता वाजवणारा. आपलं संपलं की आपण ढकलतो समोरच्या. पद्धत रीत आहे. तो म्हणजे जनावर खूप भारी आहे, तुम्ही एखादा बिनवाला बोलवा. बिनवाला आला, त्यानं हिना नगिना दूध का कर सगळेच गाणे म्हटले. म्हणू काय एखादं जीव घ्या ना आमचा. हो सगळे गाणे सगळे साप कशाला उतरे ना. तो म्हणे जनावर खूप ओरिजिनल आहे, तुम्हाला येत नाही, करावं लागेल एखादं. ते बुडा आला का टेकूट टेकूट, त्या घराचा मालक लोक म्हणतात, बाबा थांबा तुमचं. अरे माझं घर आहे काय थांबा. अरे म्हणे मोठा साप आहे तुमच्या घरात. साप म्हणता बरोबर म्हातारा म्हणे हा सगळा नातवाचाच खेळ आहे रे बाबा. म्हातारा म्हणे तुम्ही सारखा बाजूला, मी मारतो साप. ते म्हणत चांगले चांगले हैराण झाले, तुम्ही काय साप मारता. अरे म्हणे मी मेलो तरी म्हातारी मरू देत नाही, तुम्ही सारखा बाजूला. तुम्ही काय पाहिला आमचं अजून. आताची पोर सारखा बाजूला. म्हातारा गेलो, म्हातारा तो साप उचलला. अरे हा खोटा येडे हो, असं आहे का पा हो आम्ही तर ताजे. तू बरे म्हटले असंच तुमचं झालंय. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. अरे हा खोटा म्हणा, याला खोटा म्हटला की सुख विसाव्यात तुम्हाला परभुचरणाजवळ दिसेल. तुम्ही याला खरं मानायला लागले. हा कोणाला विसावा देत नाही. विसावा तो क्षण एक नाही. तो बरं नाटामध्ये बोलतात इथं विसावा नाही. सोशीला होता सासुरवास, बहुतांचा बहुत दिस, बहु कामे पुरविला सोस. आता उदास आपुल्यात. आता इथं कोणाला सुख आहे. आम्ही पालक करिता या सेवा कुटुंबाची, संसाराच्या दाबे तापलो मी देवा. इथं सुख मिळालं नाही, सुखाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही. मग तुम्ही गेलात कुठे. सुखाचा निदान हो माझा कृपा. सुखाचा निदान हो माझा कृपा. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. विश्रांतीचे
सुखाचा निदान तो माझा सोपान. अहो इकडे पाहिली मी कोणाजवळ विश्रांती भेटली. पण बरं झालं परात्पर सोयरा पुंडलिक भरा दिदला थारा ते मज घोळता हात दिदला. बुटताना मला वाचवलं. तुम्हाला विसावं पाहिजे ना. तळमळत होतो आम्ही. कधी कृपा करशिनी कधी कृपा करशिनी. हाताला धरलं पंढरीनं हाताजवळ आणलं आणि दाखवलं हा विसावा. तुम्ही सुद्धा म्हणा दत्तामोचा विसावा. संतांना जर देव विसावा वाटला तर आपलाही विसावा देव असला पाहिजे. आपल्याही जीवनाचा विसावा संत असले पाहिजे. ज्याचं जीवन संतांच्या विसाव्याच्या दिशेनं पडतंय तो सुखी आहे. ज्याचं जीवन देवाच्या विसाव्याच्या जागेवर पडतंय तो सुखी आहे. आपली धावच विसाव्यापर्यंत असावी. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा तिथं धावा. पळा 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 पळा. किती दिवस जोपर्यंत विसावा मिळत नाही तोपर्यंत पळा. पण एकदा विसावा मिळाला की तिथे थांबा. तरी सहजे मन कुंडले ज्ञानोबा बोलतात. हृदयीची असेल उगली जैसे करचरणी मोडले परिवरून संडे. किती थांबा की हातपाय मोडलेल्या माणसाला जशी तीर्थयात्रा शक्य होत नाही तितका वेळ थांबा. कुठं जाऊ नका. बस म्हणा दत्तामुचा विसावा. सगळी सुज्ञा ऐकणारे आणि अशा निमित्ताने हे अभंग घेता तरी येतात. आता इतरत्र ठिकाणी आपण कायमच चिंतन ऐकतो. नाशिक जिल्हा हा परिसर काही माझ्याकडे तर नवीन नाही. पण कीर्तन ऐकण्याची पद्धत नाशिक जिल्ह्यामध्ये खूप छान आहे. लोक चिंतनीय विषय ऐकतात. लक्ष देऊन ऐकतात. माझे असे अनेक श्रोते कीर्तनात बसलेले आहेत की ज्यांना मी प्रत्येक कीर्तनाला समोर बघतो. मध्ये धारणगाव असेल, पाटोदा असेल, वाकी असेल, येवला असेल, लासलगाव असेल, टाकळी असेल, ठाणगाव असेल आणि दावचवाडी असेल. ही सगळीच मंडळी जेवढे काही नावं सुटण्याची शक्यता आहे त्यांची घेतली त्यांनी जरा बघा कीर्तन झालं म्हणजे भेटा मला असं मला म्हणायचं. पण तयारीचा काम नाशिक जिल्ह्यात खूप श्रोता तयारीचा. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटं नसतात. काय करतात असं वाटतं गड्या आता काय जन्म घेतात किंवा पोटी की काय काहीच कळत नाही. म्हणजे आपला चेष्टा चालली आपली कौतुक चाललंय की चेष्टा चालली हे तर कळावं. विनोद ऐकायला सुद्धा डोकंच लागतं मला. काही माणसं त्याचा वापरच करत नाही अजिबात नाही. एक कंडक्टर एका मुलीला म्हटले बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे काव काका असं का म्हटलं तुम्ही एकदम. ते म्हटले बाई तुझं गाव जाऊन 1 तास झाला त्याच्यामुळेच मला असं वाटलं की हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. आता हे कळायला तुम्हीच लागल ना. याचा वापरच माणसं कीर्तनात करत नाही. एकदम ऋषभ श्रोता, वृष श्रोता, आपण हंस श्रोता, मीन श्रोता, चातक श्रोता, श्रवणस्य विभेदेन फलभेदोंत्र संस्थिता श्रीमद भागवत महापुराण. श्रवणातला फरक आहे तशी ती श्रोती तयार आहे. तयारीचे कान आहे. हे तयारीचे कान भगवंताबद्दलच ऐकू द्या. तुम्हाला एक सांगतो आपल्या विठुरायासारखा देव तुम्हाला पाहायला मिळणार. काय आपलं भाग्य महाराज. काय कोवळा परमात्मा आहे आपला. चोखोबरांना अडवलं नाही म्हणतात ती ब्राह्मण मंडळी मंदिरात येऊ द्यायला. माता राहू दे बाहेरच करतो भजन. अरे चल ना नाही म्हणता येते. माता देवाची भेट. चोखोबर म्हटलं मी वाळवंटातच असं ध्यान करतो त्याचं की त्याला मंदिर सोडून चोख्याच्या भेटीला वाळवंटात यावं. याला जीवनातली उपासना म्हणतात. आहो तिथं परमेश्वरानं कृपा करावी. चांगल्या लोकांमध्ये बसणं, चांगल्या लोकांसोबत फिरणं आज काळाची गरज आहे. मला राहिलेल्या अभंगाचा किती भाव सांगता येईल. मी काही भाव सांगण्याकरता तो अभंग घेतला नाही. मी सेवेकरता घेतलेला आहे. एक चरण जरी कळालं तुम्हाला खूप झालं. राहिलेल्या अभंगामध्ये दत्तात्रयाचं सर्वतोपरी महिम्याचे अंगण वर्णन केलेलं आहे. पहिलं चरण हे सूत्रबद्ध चरण कीर्तनाकरता उपयोगाचं माझ्या होतं. ते मी वापरलं चांगल्या पद्धतीने. चांगल्या लोकांची बैठक आपण लावून घ्या. चांगल्या लोकांजवळ बसून आपण चांगले विचार ऐकण्याची सवय लावून घ्या. जेवढी तरुण पोर कीर्तनाला बसलेली तुम्हाला माझी प्रामाणिक विनंती आहे. तुमचा हा धकाधकीचा काळ आहे आयुष्यातला. तुमचा विसावा परमात्मा बनवा. जगातली वादळ शांत करण्याकरता परमार्थ करायचा नसतो मित्रांनो. जगातली वादळ शांत करण्याची ताकद आपल्या मनगटात परमेश्वरानं दिलेली.
पण अंतःकरणात निर्माण झालेलं वादळ जगात कोणाला शांत करता येत नाही. ते अंतःकरणातच शांत करण्याकरता देव विसावा करावा लागतो. आणि परमार्थ हा अंतःकरणातल्या वादळाकरता, जगातल्या नाही. जगातलं वादळ आपला पाल बाका करू शकत नाही, पण अंतःकरणातलं वादळ आपलं जीवन संपवू शकते. लक्षात ठेवा. मग ते तरुणाचं असू दे नाही तर तरुण मुलीचं असू दे, एक पाऊल आपलं जीवन बर्बाद होऊ शकते. एका पावलामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो आपण आपल्या आयुष्यात. जीवनातून उठावं लागू शकतं आपल्याला. अंतःकरणातलं वादळ इतकं भयानक असतं आणि ते आवरणं कोणाचंही बसमधलं काम नाही. त्याला कृपा लागते. हे आपल्या हातात आहे. नीतिमत्तेनं जीवन जगायला कृपा लागते आताच्या काळात. ताव कॉन्ट्रॅक्टर साहेब, तुम्ही गेल्या वर्षी हा रोड बनवला तरी खराब झाला. सिमेंट चांगलं होतं तुम्हाला साहेब. 392 वर्ष झाले माझ्या राज्याच्या किल्ल्याला. राज्यात ढगाळ पडला नाही अजून. तुमचं 1 वर्षात रोड खराब झाला साहेब. रोड बनवायला सिमेंट चांगलं लागत नाही, नीतिमत्ता चांगली लागते. तसं जीवन परिपक्व बनायला नुसता प्रपंच सुदृढ लागत नाही, पारमार्थिक साधना सुद्धा सुदृढ लागते. वैभव लागतं साधनेचं. अंतःकरणाची वादळ शांत केलेली माणसं कधीतरी भेटा. त्या लोकांची गाडबेड या मोठ्याजवळ बसलो की माणूस मोठा होतो. काय कोणाजवळ चिल्लर लोकांजवळ गप्पा मारत बसायचं आपलं. आपण 25 वर्षाचे झालो, 30 वर्षाचे झालो तरी आपण हुल्लड पोरांमध्ये 1-1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसतो. आपल्याला वेळीची किंमत आहे. कधी मारवाडी समाजाचं पोरग 4 तास बँडच्या नाचणार दाखवा मला. मी तुम्ही म्हणाल ते हरायला तयार. तुम्ही म्हणाल ते फक्त 4 तास बँडवर नाचणार दाखवा. कोणी नाचत नाही. मी तुमच्या भावासारखं हे खरं आहे. ब्राह्मण समाजातला मुलगा दाखवतो मी 4-5 तास आपल्या नाचण्यात गमवतोय. तो वेदाचं अध्ययन करेल, पठण करेल, ध्यानधारणा करेल, साधना करेल. तो नाही त्या दिशेला जात. आपल्याला काय झालं? 47 लोकांमध्ये लग्न झालं. येवलेकर विराट कोहलीचं 47 मिनिटाला सेकंदाला कमाई आहे त्याची. 200 लोकांमध्ये लग्न झालं महेंद्रसिंग धोनीचं. आपलं काय? घरी जाऊन बघा एकदा तरुण पोर हो. विसावा देव बनवा. आपल्या बापानं काय कष्ट केले आपल्या चांगुलपणा करता. आपल्या बापाला वाटतंय ना निदान माळकरी व्हावं, सदाचारी जीवन जगावं, 2 पैसे कमी कमवा, पण कुठलं व्यसन तुम्ही करता कामा नाही. तुमच्या बापाचं मरण तुम्हाला सुखानं पाहायचं असेल तर तुम्हाला शपथ आहे या वारकरी संप्रदायाच्या उपासकाची, तुम्ही दुर्व्यसन सोडून द्या. अरे 50 फुटून माळ दिसते मैथिली ठाकूर नावाच्या गायिकेची. दिशात क्रांती त्या पुरीची. तुम्हाला काय लाज आहे पूर्वी माळ घालायला, व्रत करायला, उपासना करायला? या सोशल मीडियाच्या युगात लाज वाटते आपल्याला. घरी गेल्यावर जर झोपलेल्या बापाचे तळपाय पाहिले पुरवत भेगा पडल्या असं वाटतं भुसा भरवायच्या पायात. आता इतक्या भेगा पडलेल्या. आपण कष्टकरीची पोरं आहे. आपल्या बसमधले शोक परवडणार नाही आपल्याला. आपण तशी माणसं नाही. काय प्रेम असतं लेकरावर बापाचं. आणि साधारण जीव अडकलेला असतो. किमान अपेक्षा असते आईची. तुम्ही घरी गेल्यावर फक्त आईला एक सांगा, कीर्तनाला गेलो होतो. इतकी गाढ झोपते हो सुखानं. माझं बाळ कीर्तनाला गेलो होतं. तिला माहितीये तुम्ही पाटोद्याला आले आणि ती जर घरी असेल सुखानं झोपली बिचारी. माझं बाळ गेलंय, माझं बाळ कीर्तनाला गेलंय. तुम्ही नुसती दरवाजात मोटरसायकल लावा, तुमची बाहेर तुमची आई तुम्हाला घ्यायला. माझं बाळ कीर्तन आलं. आपण कष्टकरी लोकांची पोरं आहे. त्यांना उपासना करण्याची सवय. एक वेळ उपवाशी राहिली माणसं पण पंढरीच्या वाऱ्या सोडल्या नाही. त्याची वारी कधी डळू दिली नाही. आपल्याला काय लाज वाटते? मुसलमानाचं पोरग 5 वर्षाचं मशिदीत जातं, त्याला लाज नाही वाटत त्याच्या अल्लाची आराधना करायची. इथं 12वी शिकलेलं पोरग हरिपाठाचं ज्ञानोबाऱ्यांचं पुस्तक पाठ होईपर्यंत खिशात ठेवायची, त्याला लाज वाटते. अरे ज्ञानोबाऱ्यांची लाज वाटते येड्या. महाराष्ट्रातलं अन्न खायचा अधिकार आहे का तुला? ज्ञानोबाऱ्यांची लाज वाटणाऱ्याला. तुकोबाऱ्यांची लाज वाटते. अन्नाच्या जागेवर गटागटा इंद्राणीचं पाणी पिऊन ज्ञानेश्वरी मिळाली महाराष्ट्राला. तुला वाचही वाटत नाही? आता नाही रे, तू थोडे दिवस थांब. लोक तुला ज्या वेळेला हसतील त्यावेळेला तुला कळेल आपला विसावा देव हवा होता, आपला विसावा ज्ञानोबा हवे होते, आपला विसावा मुक्ताबाई हवी होती. जग हसणार आहे त्या पिढीला जी बर्बाद झाली. तरुणपणा संपली. कल्लोळ झाला जीवनाचा. काही शिल्लक राहिलेलं नाही. काही शिदोरी जीवनाची शिल्लक नाही देवाला सांगण्याजोगी. या पाडोत्यातून ज्या दिवशी अंतयात्रा निघेल त्या दिवशी एखाद्या सुवासिनीने म्हणावं ना आपल्याला की खूप चांगली होती तू. भजन कीर्तनाशिवाय माणूस राहिला नाही. माळ होती त्यांच्या गळ्यात, वारी केली व त्यांनी, असं म्हणू द्या ना कधीतरी आपल्याला कुणीतरी. खूप चांगलं वाटतं.
ही छोटी छोटी पोरं आहे, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेची पोरं आहे सगळी. वैकुंठवासी शंभूराजा समाजाला पटवून देईल. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला स्पर्श करू देणार नाही. ही सिंहगर्जना करणारा राजा ज्या भूमीत जन्माला आला ते शिवरायांची मिले काय. नाकाला, गालाला, तोंडाला बोट लावून फोटो काढणारे अनेक पाहिले असतील गुरुजी तुम्ही. पण फोटो काढायची वेळ आल्यानंतर भगवान महादेवाला हातात घेणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची पोरगी मी समाजाला पटवून देईल. पण कंबर हलवत तुमच्या पुढे नाचणार नाही असं म्हणा तुम्ही. कॉलेजच्या गॅदरिंग कधी बंद झालं नाही तर माझं नाव बदलून ठेवा. तुम्ही म्हणायची ताकद ठेवा. 16 वर्षाची बाई साडी नेसून आईकडे गेली आणि साडी नेसली. मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम. 16 वर्षाची प्रतिभा नावाची पोरगी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचं 71वं वर्ष सुरू झालं. या देशाची पहिली महिला राष्ट्रपती. काय सामान्य संस्था काय पदर घेणार महिला. चुलीजवळ बसल्यात तरी माय दिसली पाहिजे तुम्हाला. नाही मी खूप शिकली. गल्लोगल्ली पडलेले शिकलेल्या पोरी कोणी पाहत नाही त्यांच्याकडं. शिकलेले पोरं गल्लोगल्ली पडलेले पिणारे कोण पाहत त्यांच्याकडं. प्रवाहाच्या विरोधात जाऊन क्रांती करणाऱ्या पोरांचा काळ आहे हा. तो 2-4 एकर जमिनीचा सौदा केला असेल भर रोडच्या काठीला तर घर करू मी. दाढीला बापाला पैसे मागतो, बाप 5ला उठतो, तू 8ला उठतो, तुझला कसली आली गुरुमी. तू या घरात ज्या दिवशी भीक मागायची वेळी त्यावेळेला तुला कळेल आपण कष्ट करायला पाहिजे होते. आपला बाप 5ला उठत होता, आपण 8ला उठत होतो. ती लक्ष्मी आपली थोडीच दासी आहे, ती देवाची मालकी नाही. ती कष्ट करणाऱ्याच्या घरी पाणी भरते, आयतं खाणाऱ्याच्या नाही. आपला विसावा परमात्मा ठेवून जर आपण स्वच्छ आनंदी जीवन जगलो तर एक दिवस समाधान आपल्याला मिळाल्याशिवाय राहणारच नाही. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. धाडसन संत संता दत्तामुचा विसावा. आमचा विसावाच आहे. आम्ही इकडे तिकडे जात नाही. काऊ सगळीकडे दत्तंतर बाई आहे. तो आत आहे बाहेर सगळीकडे तोच. दत्ताविन काही नोही. त्याच्याशिवाय कुठं काय दिसतंय. अणु अणु मध्ये, रेणू रेणू मध्ये, जिकडं पहाव तिकडं परमात्मा भरलेला आहे. बाकी काही दिसत नाही. आपल्या जवळ आहे. संतांनी दाखवलं तुझं आहे तुझं पास. परी तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. 1-1.5 तास घेऊ ना. आता 11 वाजले फक्त. 12, 12:30, 12:30 पोहून चाल द्या ना. अकरा वाजले तरी आपलं जर घड्याळकडे लक्ष जात नसेल तर याचा अर्थ आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा विसावा दत्तच आहे, परमात्माच आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं माझा विसावा तो आहे, तोच असा. आणि कधीतरी व्हावा. आपण ठरवूया, आपण जाऊ त्या दिशेला. किती मेले कोट्यानो कोटी, काय रडू एकासाठी. हे वचन म्हणणारे गाडगे महाराजांचा विसावा देव होता म्हणूनच म्हटलं गेलं ना. तसं कोण म्हणतं. माझ्या डेबुजी सारखा संत नाही कोणी जगी, ज्या नाही केले बोल त्याला लुटली रे अंगी चिंध्यातली हो, अंगी चिंध्यातली आले हाती डोबर मातीचा दिस फिरण कितीही चाले कीर्तन रातीचा हो. गुरुप्याची राशी त्याच्या बोलीनं केली, पण एका तांब्याच्या पैशाने नाही नजर किडे जनमेगा किती कोण मोजते त्यायले हिरासाचा वागा पुन्हा वराडी मायले हो. माझ्या गाळगे बाबाच मोठे पण सांगू काय, आम्हा वराडी लोकांची तीच होती बापा माय. आम्हा वराडी लोकांची तीच होती बापा माय. कर्मातून देव दाखवला का. अरे माझं कर्मच देव आहे, माझं कर्मच माझा विसावा आहे. यातच मला आनंद मिळतो. तो जवळ नाही तुमच्या, सगळीकडेच आहे. दत्तजनी दत्तवनी कुठे नाही.
दत्त रूप हे अवनी कुठं नाही, फक्त आपल्याला कळत नाही. एक कप चहा आंबे, चहा आंबे. अरे माशीकडे याच्यात चहा परत नाही. दुसऱ्यांदाच अरे यातही माशी, तिसऱ्यांदाच अरे यातही माशी, चौथ्यांदा तू म्हणे काय मूर्ख माणूस आहे रे तू, चौथ्यांदा चहा आणला तरी याच्यात ती माशी. तू म्हणे माशी चहात नाही, माशी तुमच्या चष्म्याच्या काचावर आहे. तू म्हणे मी काही चहा बदलत नव्हतो, गेलो की आलो, गेलो की आलो. मी म्हटलं तुमच्या आता ध्यानात येईल. तुझा हे पासी दत्तांतर काय इकडे तिकडे शोधतो. संपले कीर्तन. कुठेही शोधायला लागली बा माणसं, कुठे तुझा नवरा मागे उभा, त्याला वाटले खाली बिली पडून तू इथे घालेलो. तुझं घुमणं चालू. साईल कंडक्टर थांबला, त्यानं घेतला दरवाजा ओढून निघाली ती एसटी ढकल्यावरीच्या ध्यानात आलं. आपण तर सैल्या करून आलो, पण आपल्या थैल्या गाडीत सैल्या दिलं सोडून नवऱ्याला सांगते अरे वैऱ्या घे ना थैल्या, तू म्हणे गेल्या. काय शोधता तिकडे झुंबराबर झुमशारा बी, त्याच्याबरोबर आपली खराबी. इकडे पण समाज असा आहे, तुम्ही काही सांगा लोकांना. पक्ष काळा, कार्यकर्ते आहेत, झेंडा घ्यायला माणसं आहेतच. तुम्ही कोणताही पक्ष काढा, तुझे तुम्ही कोणताही पंथ काढा, लेबल लावा पुण्याचं भक्त विका पाप, तरी माणसं घ्यायला. काय नाही आम्हाबाईंनी कृपा केली. इकडे तिकडे शोधू नका, सगळीकडेच तो आहे. दत्त जनी दत्तवनी, दत्त रूप हे यवनी. दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, दुसरं कोण आहे? 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. त्याच्याकडे जा, त्याच्याकडे गेला तुमचं समाधान होईल, आनंद मिळेल तुम्हाला. आणि त्याच्याकडे जर तुम्ही जात नसाल तर त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागेल. काय? टाळी वाजवा, विठोबा.